राज्य शासनाने यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली. मात्र पहिल्या शैक्षणिक वर्षातील 2 महिन्यातच या योजनेचा पुरता फज्जा उडालाय. शाळा सुरू होऊन 1.5 महिना झाला तरी अजून मुलांना गणवेश मिळाले नाहीत आणि ज्यांना मिळाले त्यामध्येही बऱ्याच त्रुटी आहेत. त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. या संदर्भात शहर जिल्हाध्यक्षा संगीता हार्गे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य शासनाने यावर्षीपासून एक राज्य एक गणवेश योजना अंमलात आणली. इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता, त्याऐवजी स्कर्ट आणि टॉप आणि मुलांना शर्टची चड्डी हा गणवेश दिला जातोय. पण प्रत्यक्षात मुलींचं माप न घेता अंदाजे एकाच मापाचे गणवेश देण्यात येत आहेत. मुलींची उंची आणि शारीरिक ठेवण आणि दिलेला गणवेश यामध्ये बरीच तफावत आहे. अत्यंत कमी उंचीचे कपडे घालणंही मुलींना अवघड आणि लज्जास्पद वाटत आहे. याबाबत पालकांनी नाराजी व्यक्त करून आमच्याकडे तोंडी तक्रारी केलेल्या आहेत. मुलांना पण शर्ट चड्डीमुळे त्यांच्यात न्यूनगंडता निर्माण होते. शिवाय इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना सलवार कुर्ता दिला जातोय. त्याचबरोबर ओढणी मात्र देण्यात येत नाही आणि नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. त्यामुळे होतकरू, गरजू आणि आर्थिक दुर्बल असणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांचं या योजनेमार्फत राज्य सरकारने चेष्टा मस्करी केली आहे. लाडक्या बहिणीची योजना आणणाऱ्या राज्य सरकारला मात्र बहिणीचे लाडके भाचे आणि भाची यांचा विसर पडलाय. त्यामुळे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करतोय.